गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। पंचकोशांचं आपल्याला सुरुवात झालेली आहे. मनोमय कोशापर्यंत आलोय. पंचकोशांची संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी म्हणून छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन दाखवते आधी आणि नंतर पंचकोशात आपण पुढे जाऊया. फार पूर्वी अमरावतीला डॉक्टर काका आणि मंदाताई यांनी पंचकोश विवरण ह्याच्यावरती अभ्यास वर्ग घेतलेला होता. त्यावेळी मंदाताईंनी एक बॉक्स तयार करून छान डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं होतं. मला आत्ता डोक्यात आलं की आपण हे दाखवूया आणि मग मला मटेरियल जे मिळालं त्याच्यातनं आपण प्रयत्न करूया की त्यांनी आम्हाला हे तेव्हा क्लिअर झालं होतं. याला खूप वर्ष 90 हे होतं काहीतरी 96-97 मला वाटतं असावं, आय एम नॉट शुअर, पण त्याच्या आसपास होतं ते. तेव्हा मंदाताईंनी ते हे केलं होतं, दाखवलं होतं. आता हे जे आहे हे ब्रह्म आहे असं धरूया. मी तुम्हाला डोळ्यात दिपवत नाहीये पण दाखवतेय की हे ब्रह्म आहे. हा जो आहे प्रकाश हे ब्रह्म आहे. आता हे सगळीकडे व्यापून आहे, बरोबर आहे. ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे आपण म्हणतो. मग जीव जो होतो, तर जीव म्हणजे काय आहे नक्की? एक मिनिट, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. जीव जो आहे, आवरण जी आहेत, कोश आहेत, ते कशावरती पडली आहेत ही आवरणं? तर आपल्या स्वरूपावरती पडली आहेत. म्हणजे मग स्वरूप म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जास्त त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण प्रमोद दादा करणार आहेत. पण कोश समजावून घ्यायला जे बेस आहे तर तेवढा मी सांगते की जीव म्हणजे जे आपल्या ह्या कोशात मर्यादित झाल्यासारखं झालाय, अडकल्यासारखं झालाय, ते ब्रह्म म्हणजे आत्मा म्हणतो आपण. आणखीन आता ब्रह्म सगळीकडे आहे, ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे. म्हणजे इथे जीवत्व आहे का? इथे जीवत्व नाहीये, इथे ब्रह्म आहे पण जीव नाहीये. मग जीवासाठी काय जास्त लागतं? अंतःकरण लागतं. अंतःकरण असल्यानंतर तिथे जीवत्व येतं. त्याला काय कारण आहे परत? तर अंतःकरण जे आहे ते सत्वगुणाचं आहे. आणखीन त्याच्या ह्या आत्म्याचा ज्ञानप्रकाश फाकतो, ज्याच्यामुळे त्या प्रकाशाच्यामुळे त्याला जीवत्व येतं असं सांगितलं जातं. म्हणजे कसं आहे की आता इथे सगळीकडे सूर्यप्रकाश आहे. हा प्रकाश आपण बाधित करून टाकूया, मनातनं काढून टाकूया दिव्याचा, पण तरी सूर्यप्रकाश सगळीकडे आहे ना. जेव्हा सूर्य आत्ता असा नाहीये पण उगवला तर प्रकाश आत येतो ना. मग तो प्रकाश ॲडिशनल आहे. आत सूर्यप्रकाश सगळीकडे आहे, त्याच्यावरती तो प्रकाश जास्तीचा आलेला आहे. मग ती जी जागा आहे ती जास्त प्रकाशित होईल की नाही? जिथे तो प्रकाश पडेल, खिडकीतनं किंवा कवळसा म्हणून आपण छोट्या याच्यातून ब्लाइंड्स आहेत त्याच्यातनं थोडा प्रकाश आत येतो. जिथे पडतो तो भाग जास्त प्रकाशित होतो. म्हणजे तिथे 2 प्रकाश आले की नाही. एक सामान्य प्रकाश सूर्याचा पसरलेला खोलीत पूर्ण, आणखीन एक जो आहे तर तो हा जास्तीचा प्रकाश. जीव जो आहे, हे जे कोश म्हणतो आपण, ह्या जीवत्व यायला हा जास्तीचा प्रकाश कारणीभूत आहे. सामान्य प्रकाश म्हणजे ब्रह्म जे आहे ते सगळीकडे व्यापून आहे
आणि हे सगळीकडे व्यापून असलेलं ब्रह्म, तिथे जेव्हा अंतःकरण नावाचं तत्व येतं, किंवा खरं शास्त्रशुद्ध भाषेत सांगायचं तर अविद्या नावाचं तत्व येतं, जो मायेचा अंश आहे, एका जीवापुरता मर्यादित. तर ते जेव्हा तत्व येतं तर त्यावेळेत ते प्रकाश हा घेतं. माया शुद्ध सत्वगुणी आहे. अविद्या जी आहे ती जीवाच्या वासनांनी मलिन झालेली, पण मुळातली शुद्ध सत्वगुणी आहे. त्यामुळे मायेप्रमाणेच ती प्रकाश धारण करते. आणि तो जो प्रकाश आहे तो ॲडिशनल प्रकाश आहे. ब्रह्मप्रकाश, सच्चिद आनंद रूप, तो सगळीकडे आहे. पण त्या सत्वगुणाच्यामुळे जो ट्रान्सपरंट असतो त्याच्यामुळे डबल प्रकाश होतो. आता हे जर का आपण इथे दिवे आहेत, ह्या दिव्याच्या तिथली काच काढून टाकली, प्रकाश कमी येईल की नाही? कमी होतो प्रकाश. तसंच हा संकल्पना आहे की हा जो प्रकाश इथे आता तुम्हाला दिसतोय, याच्यावरती मी हे ठेवलं, प्रकाश वेगळा दिसायला लागला याच्यातला, ह्याला जीव असं म्हणतात. ह्या काचेत जो प्रकाश पसरलेला आहे, ही काच म्हणजे ती अविद्या, जी जागृतीत बुद्धी म्हणून आपल्याला कळते, ती झोपेमध्ये त्याच्या मूळ स्वरूपात म्हणजे अविद्या स्वरूपात असते, आणि हीच झोपेत बुद्धी म्हणून कळते. आता ह्याच्यात आपल्याला हा प्रकाश पूर्ण फाकलेला दिसतोय ना? दिसतोय सगळ्यांना. हा जो फाकलेला प्रकाश आहे, ह्या अविद्येत किंवा बुद्धीत, ह्या प्रकाशाला चिदाभास असं म्हणतात. आणखीन इथे हा दोन प्रकाश आले एकत्र, त्याला चैतन्य मिळाल्यासारखं झालं. ते म्हणायला लागलं की मी प्रकाशित आहे, मी ज्ञानी आहे. हा जो भ्रम झाला हा ह्या मनोमय कोशाला होतो. आत्ता जे सांगितलं मनोमय कोश, पण ते आपण पुढे बघू. तर हा जीव आहे, आणि जीव हे धारण करतं, पण त्याला स्वतःला माहीत नाही की हा जो प्रकाश आहे हा मुळात कुठून आलाय, ते त्याला कळत नाहीये. हा जो याच्यात फाकलेला प्रकाश आहे, चिदाभास जो आहे, तर तो स्वतःचं स्वरूप विसरतो. चिदाभासामुळे जीवत्व येतं, पण तो स्वतःचं स्वरूप विसरतो, हा प्रॉब्लेम आहे. मग तिथे कशा कशामुळे विसरतो? एकेका कोशाचं स्वरूप आपण बघू, पण आनंदमय कोश हे घ्या अध्याय, याच्यावरती पडला प्रकाश, काय झाला? फिका झाला थोडासा. त्याच्यावरती समजा हा आणखीन एक आला, इथे आपण ठेवूया का इथे ठेवूया, कळतोय? हा पण प्रकाशित झालाय, विज्ञानमय कोश. ह्या विज्ञानमय कोशाला पण वाटतंय मी म्हणजे जीव. खालचा जीव त्याला कळत नाहीये, खरं जीवाचं स्वरूप त्याला कळत नाहीये. त्या विज्ञानमय कोशावरती गेला मनोमय कोश, आणखीन प्रकाश फिका झाला, कारण संकल्प विकल्प सुरू झाले, हालचाली सुरू झाल्या, त्याच्यामुळे त्याचं मूळ जे स्वरूप आहे ते आणखीन झाकलं गेलं. त्यामुळे मनोमय कोशाचं आवरण आणखीन डेन्स करतं त्याला. आता मी प्राणमयाला बाजूला ठेवते, हे एकदम अन्नमय टाकते. हा म्हणायला लागला मीच, बाकी काही नाही, मीच खरा. याच्यावरती मी जर का आणखीन स्टीलचं टाकलं तर ते इनॅनिमेट होईल. इथे थोडासा तरी प्रकाश येतोय, पण जड जे आहे तर तिथे अंतःकरण प्रकटच नाहीये, कारण तिथे प्रकाश बाहेर यायला काही स्कोप नाहीये. आता मुक्ताताईंनी अन्नमय प्राणमय दूर केले, प्रकाश थोडासा तरी आपल्याला जाणवायला लागला की हो आहे काहीतरी. मनोमय पण त्यांनी बराचसा दूर केलेला आहे. पण मनोमय कोश मी नाही, याला कारण काय? म्हणजे आता हे कोशांची संकल्पना आली. प्रकाश आतला प्रकाशित आहेच, कायमचा प्रकाशित आहे तो, पण तरी देखील तो ह्या कोशांच्यामुळे झाकला गेलाय. कोशांच्यामुळे झाकला गेलेला असल्यामुळे हा जो जीव आहे तो कितीही जवळ जरी त्या प्रकाशाच्या असला तरी त्याला ते कळत नाहीये.
मी कोण आहे हे त्याला कळत नाहीये. कारण हे कोश त्याला आंधळं करतायत एक प्रकारे, त्याला स्वतःचं स्वरूप समजून देत नाहीयेत. म्हणून ह्या कोशांचा जेव्हा आपण निराश करतो, असे हे काढून टाकता येत नाहीत अर्थातच, कोश आपल्याला काढून टाकता येणार नाहीत, पण स्वरूप समजणं हे महत्वाचं आहे. स्वरूप समजायला हे एक 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 असे दूर करायला लागतात. आणि हे जे तत्व आहे हे प्रकाशित होतं, म्हणजे हे मी आहे हे ज्ञान होतं. याचं स्वरूप काय आहे वगैरे पुढचा विषय सगळा प्रमोद दादांच्याकडे जातो, आणखीन ते तो करतीलच. पण कोश जो आहे संकल्पना, तर तेवढी फक्त मी जास्त स्पष्ट करायचा प्रयत्न केला की कोश म्हणजे नक्की काय आहे हे पाहिलं. आता आपण परत मनोमय कोशाकडे जाऊया. मुक्ताताई म्हणाल्या की निरासाचं काम मी फारसं केलेलं नाहीये. जस्ट अ सेकंड, मला काय किती वाजल्यात ह्यात सुरू केलं, किती वाजता ह्याचा पत्ता नाहीये. किती वेळ झाला सुरू करून? 10 मिनिट. 10 मिनिटं. ओके. टायमर लावून देऊ का? हा, मी तेच करते, टायमर लावते. लावला मी. आहे, नाहीतर मी फार लवकर संपवेन. प्रॉब्लेम आहे तो आहे. नाही, माझा प्रॉब्लेम लवकर शॉर्ट मध्ये जाणार आहे. तेव्हा आता मनोमय कोशाचा आपण विचार करूया की मनोमय कोश जो आहे तो भ्रम जो होतो तो मनाला होतो मुख्य. मन स्वतःला चेतन समजायला लागतं, त्या प्रकाश ते घेतं आणि स्वतःला चेतन समजायला लागतं की मी आहे. पण वास्तविक पाहिलं तर मन कसलं बनलेलं आहे, त्याचं आत्ता जे रंग पाहिले आपण ते रंग योग्य मिळाले नाहीत. पण मन हे रजोगुणी आहे. मन जे आहे ते वायुतत्वाचं बनलेलं आहे. आणखीन याचं रजोगुणी आणखीन वायुतत्व असं कॉम्बिनेशन आहे. रजोगुण मुळात हालचाल करणारा, वायुतत्व चंचल, मग मन काय होणार? जे आडात नाही ते पोहड्यात येत नाही, तिथे मुळातच हे आहे. जर का चांचल्य, तर मन हे चंचल असणारच आहे. मग माझं मन स्थिरावत नाही, साधनाला बसले तर आवरता येत नाही. अर्जुन म्हणतो की मन कसं आहे, चंचल दृढ वगैरे. आपल्याला माहिती येतो, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कर. सांगितलेलं आहे अर्जुनाने. भगवान मान्य करतात की हे खरं आहे तुझं म्हणणं. पण काय आहे, अभ्यासेन तू गृह्यते, वैराग्येन आणखीन अभ्यासेन, दोन गोष्टींनी त्याला आवडता येतं. प्राणायाम कशासाठी करतात, तो उद्देश आहे. प्राण आवरणं, प्राणायाम म्हणजे त्याचं नियंत्रण करणं, हे मनाच्या नियंत्रणाला सोपं पडतं म्हणून प्राणायाम करतात. किंवा मन आवरायचं म्हणजे बुद्धीच्या साह्याने त्याला खेचायचं परत मागे. बुद्धी ही सारथी सांगितले कठोपनिषदात, आणि मन लगाम सांगितलेले आहेत. विषयांचे घोडे, आपलं इंद्रियांचे घोडे विषयांच्या रस्त्यांवरनं धावतात. मग त्या इंद्रियांच्या घोड्यांना आवरायला मनाचा लगाम आहे, पण तो लगाम ओढायला लागतो. बुद्धीन तू सारथीम विंद्या, बुद्धी सारथी आहे. तो जो विज्ञानमय कोश आहे तिथे बुद्धी आहे. म्हणजे मन जे आहे ते काय साधन आहे त्यांना नियंत्रित करायचं. आणखीन तिथे कर्ता कोण आहे, मग कर्तृत्व कोणाचं आहे? बुद्धीचं आहे तिथे कर्तृत्व. विज्ञानमय कोश हा बुद्धी आणखीन इंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांचा बनलेला आहे. म्हणजे हे ओढण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि मन जर का ते लगाम सैल सोडले तर ते धावतात. आता हे आलं वायुतत्वाचं आहे, आणखीन रजोगुणाचं आहे म्हणून ते चंचल आहे. मग आणखीन काय आहे त्याला, जे रजोगुणाचं आहे, रजोगुण काही चेतन नाही आहेत, म्हणजे अचेतनाचं बनलेलं आहे. पुन्हा वायुतत्वाचं म्हणजे अचेतनाचंच बनलेलं आहे. मग ते मी कसं असेल,
प्रश्न जो कोशाच्या निरासाचा येतो तो इथे येतो की ते मी असणं शक्य नाही, कारण त्या चेतनपासून बनलेलं आहे. दुसरं म्हणजे ते विकारी आहे. ब्रह्माचं लक्षण जर का पाहिलं तर ते निर्विकार म्हणून म्हटलंय, अविकारी म्हटलंय. कुठेही त्याच्यात कधीही बदल होत नाही. ते जसं आहे तसं आहे. मग असं तत्व म्हणजे मी कसं असेन जे सारखं बदलत आहे, आज इथे उद्या तिथे, झोपेत नाहीसं. मी असणं शक्य नाहीये ते. असं हलणारं, सारखं बदलणारं, असं चंचल मन म्हणजे मी असणं शक्य नाहीये. पंचमहाभूत बदलणारं असलं निर्माण झालेलं कधीतरी हे मन मी नाहीये. म्हणून मनाचा निराश करायचा, म्हणजे मन मी नाही हा निश्चय करायचा. याचा अर्थ काय आहे की मनाचे जे सगळे आपले संकल्प विकल्प ते बाजूला टाकायचा प्रयत्न करायचा. माऊलींची फार छान ओवी आहे की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, मना एव मनुष्याणाम. ताईने सांगितलं ते कारण का आहे बंधाचं आणि मोक्षाचं, की मनाचं स्वरूप संकल्प विकल्प हे मनाचं स्वरूपच आहे. मन जे कारणीभूत आहे ते ह्यामुळे आहे की संकल्प केलं की त्याच्या पूर्तीसाठी आपलं धावायला लागतो. संकल्प का होतात? कारण आपल्या मनात इच्छा उमटतात. त्या इच्छा कुठून उमटतात? परत तिथे पुढल्या कोशांचा विचार जातो, सूक्ष्मात जातो. आपण तो पुढे विचार करू. पण ह्या उठलेल्या इच्छा ज्या आहेत त्या मनोमय कोशात उठतात. आणखीन संकल्प तिथे निर्माण होतात. अमुक काही करावं, अमुक मला हवं, अमुक मला नको, हे संकल्प तिथे निर्माण होतात. आणि ते ज्यावेळी थांबतात त्यावेळी चित्त पूर्ण शांत होतं, मन पूर्ण शांत होतं. म्हणजे काय? तो जीव शांत होतो. आणि शांत झालं की ते जे स्वरूप आहे ते आपल्याला कळायला लागतं. आपण शांत झालो की शांतीचा आनंद असतो की नाही? देवळात गेलं, नमस्कार केला, नमस्कार करताना आपलं चित्त शांत होतं. संकल्प थांबतात, म्हणजे थांबावेत अशी अपेक्षा आहे, थांबतात ते. आणि तिथे मग आपल्याला बरं वाटतं की देवळात जाऊन आले, छान वाटलं. तिथे का वाटतं? चित्त शांत झालंय. चित्त शांत झाल्यामुळे तो आतला जो प्रकाश झाकला गेला होता विचारांनी, त्या हालचालींनी, तो कुठेतरी थोडासा जाणवला. आणि तो जो आहे ते आनंदमय आहे, जे ब्रह्म आहे ते, तो आनंद प्रकट झाला. म्हणून मनाच्या हालचाली जेव्हा बंद करतो त्यावेळी आनंद प्रकट होतो. म्हणजे मन म्हणजे मी नाही, कारण ते साधन आहे. कोण मग लगाम खेचताय? बुद्धी खेचते. मग विज्ञानमय कोश काय आहे? हा विज्ञानमय कोश म्हणजे आता म्हटलं तसं ज्ञानेंद्रिय अधिक बुद्धी म्हणून विज्ञानमय कोश झालाय. मग आता हा विज्ञानमय कोश त्याचं काय कार्य आहे? तो करता स्वतःला समजतो. विज्ञानमय म्हणजे बुद्धी करता समजतो. आपण बुद्धिजीवी माणसं आहोत बरीचशी, आपण सगळी इथली. स्वतःला काय म्हणतो? मी बुद्धिमान आहे. म्हणजे माझा इंटेलिजन्स माझ्यासारखं कोणाला कळत नाही, मी पहिली आले होते, वगैरे वगैरे. ह्या पद्धतीने आपण बुद्धीच्या याच्यात रमतो. इंटेलेक्च्युअल एक्सरसाइजेस, वेदांत जो आहे तो अनेक जण बुद्धीला खाद्य म्हणून करणारे माहिती आहेत. केवळ परोक्ष ज्ञान जे म्हणतात, परोक्ष म्हणजे शाब्दिक ज्ञान, त्याच्या मागे जे लागतात, हा ग्रंथ पाहिला, तो ग्रंथ पाहिला, त्यातलेच आहेत. वेल रेड त्यातलेच आहेत की हे सगळं आम्हाला हे माहिती आहे, ते माहिती आहे, क्विज कॉन्टेस्ट, हे सगळे जे आहे हे बुद्धीच्या ह्याच्यात अडकलेले आहेत. बुद्धीचा अहंकार असतो, फार अहंकार असतो. पण बुद्धी देणारं कोण आहे? बुद्धी कुठून आली? आपण इंटेलिजन्स म्हणतो, तो नक्की काय आहे? कोणाला तो कमी का असतो, कोणाला तो जास्त का असतो? विचार काय आहे? हा बुद्धीच्या संदर्भात आहे. म्हणजे मग अशी जी बुद्धी आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे नाही आहे,
झोपेत पूर्ण नाहीशी आहे, मला काही कळत नाही झोपेत, ती मी असेन का? बुद्धी आहे ती सत्वगुणाची आहे. मन जसं रजोगुणाचं होतं तशी बुद्धी सत्वगुणाची आहे, तेजतत्वाची आहे. तेजतत्वाची आहे म्हणजे प्रकाश, आणि सत्वगुण म्हणजे परत प्रकाश, ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे. म्हणून ज्ञान करण्याचं काम जे आहे, होऊन द्यायचं काम जे आहे जीवाला, ते बुद्धीचं आहे. बुद्धी ज्ञान आपल्याला करून देत असते. शुद्ध नेतो अशुद्ध सत्वगुण आहे, ते आपण जाऊ पुढे. सत्वगुण आहे, आणि सत्वगुण हा ज्ञान आणि आनंद, सुख, ह्या दोन गोष्टी त्या सत्वगुणाच्या मुळे येतात, आणि त्यामुळे बुद्धीमध्ये प्राधान्याने असतात. जेव्हा जेव्हा आपल्याला तो काहीतरी मला जाणलं पाहिजे, कला सत्वगुणाचं आहे. फक्त तिथे जेव्हा आपण त्याच्यात गुंतायला लागतो, तर तेव्हा आपलं ते कला कौशल्यात आपण स्वतःचा अहंकार वाढतो. बुद्धीच्या प्रगल्भतेत आपला अहंकार वाढतो. मला जग माहिती नाही असं कुठे काही नाही, अशा पद्धतीने क्विज कॉन्टेस्ट जिंकणारे करोडपती कौन बनेगा, अहंकार येतो तो. आणखीन हा अहंकार त्या विज्ञानमय कोशाचा आहे. मी करता, माझ्यासारखं करणारं कोणी नाही. विज्ञानमय कोश, आपण तिथे अडकतो. माझ्यासारखं स्वयंपाक कोणी करत नाही, माझ्यासारखं अमुक कोणी करत नाही. ऑफिसात माझ्यापासून अडतं. सगळे लोक मला विचारायला येतात. सगळे हे जे प्रकार आहेत हे विज्ञानमय कोशात अडकण्याचे आहेत. बुद्धीचे जे जे आहे कळून घ्यायचं ज्ञानाचा भाग, तर तो जिथे आपण अडकतो ते विज्ञानमय कोशात अडकलाय. पण हे ज्ञान येतं कुठनं हा विचार आपण करत नाही. तो प्रमोददादा आपल्याला सांगतील कुठून येत आहे, काय आहे ते. चित हा जो आहे आत्म्याचा सच्चित आनंद रूप आहे ना, आपलं स्वरूप काय आपण पाहिलं. मग बुद्धीमध्ये तो गुण कुठून उतरला, तर तिथून उतरला. बरं, मग का तो कोणात जास्त कोणात कमी असा का बरं उतरला, कसा काय उतरला, प्रश्न येतो आपल्याला. आणखीन बुद्धीचं देखील आपण म्हणतो की बुद्धी म्हणजे मी, आपल्याला वाटायला लागतं इतकी हुशार म्हणजे मी. हे जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळी विज्ञानमय कोश म्हणजे मी, अशा पद्धतीचा आपला हा समज होतो. मग उपनिषद सांगतं की बुद्धेरात्मा महत्प्रिया, म्हणजे बुद्धीहून आत्मा जास्त, परहा, सॉरी मी प्रिया म्हटलं, मला वाटतं पर म्हणजे पलीकडे, म्हणजे बुद्धीहून आत्मा पलीकडे आहे. याचा अर्थ काय, ते दोन वेगळे आहेत. आणि उपनिषद हे अंतिम प्रमाण आहे. मला जरी वाटत असलं की मी बुद्धिवान, पण आपण माझी बुद्धी असंही म्हणतो. माझी बुद्धी शार्प आहे, माझी बुद्धी सर्वगामी आहे. माझी बुद्धी जिथे म्हणतो तिथे ती मी कशी असेल. माझं घर, माझी साडी, हे माझंच आहे. इथे मी आता दिलाय त्यांना. माझं जे आहे ते मी आहे का. माझं पुस्तक, पण कसं आणणार एवढं मोठं पुस्तक, म्हणून मी झेरॉक्स काढून आणले. किती मी हुशार आहे. सगळं मी, माझं, हे जे आहे माझं माझं म्हटलं की गेलो आपण. ह्याच्यात विवेक सिंधूमध्ये ह्या कोशाचा निराश छान सांगितलेला आहे की बुद्धी माझी म्हणतोसी तरी तू बुद्धी कैसे नाही होसी. प्रश्न विचारलेला आहे, बुद्धी माझी म्हणतोयस तर तू बुद्धी कसा काय होशील. ती माझं जे असतं ते माझ्याहून वेगळं आहे. माझ्याशी जर का मी तादात्म्य पावले तर मी दुःखी होणार नाही तर काय होईल. मग घर माझं, शेत माझं, हे सगळं संसार माझा होतो. मग तिथे भूत येऊन मेल्यानंतर इतकं त्याच्यात आपण अडकतो त्या माझं माझं म्हणण्यामध्ये.
की गती मिळतच नाही, असे अडकणारे लोक असतात. ह्याच्यात पद्धत कुठे महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, बाकी कुठे आहे का मला कल्पना नाही, पण शेतामध्ये एक छोटीशी ही बांधतात वृंदावनासारखं, त्या व्यक्तीच्या नावाने, त्या व्यक्तीच्यासाठी. म्हणजे शेतात तुझा जीव अडकलाय ना, राहा इथे, बघ, आम्हाला त्रास देऊ नको घरी येऊन. म्हणजे शेतामध्ये ह्याच्यामध्ये इतका अडकलेला असतो, माहिती असतं लोकांना, की त्याची व्यवस्था असं करून ठेवतात. माझं माझं आणि माझं हे आपलं मन आणखीन बुद्धी हे ठरवतात. हे मन आणि बुद्धी जे आहेत ना, ते फार एकमेकांच्यात आहेत, पाय अडकलेले. कारण मन काय करतं, सगळी माहिती गोळा करून आणतं ज्ञानेंद्रियांच्याकडनं, ते साधन आहे. ज्ञानेंद्रियांच्याकडनं माहिती गोळा करून आणतं, बुद्धीला पुरवतं. बुद्धी काय करते, निर्णय घेते. आणखीन मन ते परत निर्णय कर्मेंद्रियांकडे घेऊन जातं, मग कर्मेंद्रिय काम करतात. म्हणजे जशा तारा असतात संदेशवाहक, तसं मन काम करतं. म्हणून मन हे साधन आहे आणि बुद्धी कंट्रोलर आहे. म्हणून बुद्धी ही जास्त सूक्ष्म आहे मनाच्या पेक्षा. पण साधन जे असतं, तर ते असल्याशिवाय जो कर्ता आहे तो काम करू शकेल का? शक्य नाहीये. मनाने जर का काही आणलंच नाही, मनाने काही मटेरियलच आणून दिलं नाही, तर बुद्धीला निर्णय घ्यायला काहीतरी उरणार आहे का? काही बुद्धीला कामच नाही उरणार. म्हणून मन जे आहे ते बुद्धीच्या आत आहे, ते परस्परांच्या आत आहेत, अशा पद्धतीने म्हटलं जातं. एक साधन आहे, आणखीन एक कर्ता म्हणूया, तसा आहे बुद्धीही. म्हणून ते दोन्ही परस्परांच्यात हे आहेत असं म्हणण्यात येतं. म्हणून त्यांच्यात पाय अडकल्यात म्हणून म्हटलं, की मनाने काम केलं नाही तर बुद्धीला निर्णय घ्यायला राहत नाही, आणि बुद्धीने निर्णय घेतला नाही तर मन संदेश कसा पोचवेल. म्हणून दोघंही परस्परावलंबी आहेत. अन्नमय कोश, आपलं मनोमय कोश, आणखीन विज्ञानमय कोश, हे असे आहेत. आता ही जी बुद्धी आहे ही आणखीन कशी होते, की ज्ञान तिथे येतं, जे ज्ञान येतं, फक्त ज्ञान बुद्धीत का येतं, आनंद का नाही येत? प्रश्न पडतो ना. जर का ब्रह्माचा सच्चिदानंद स्वरूप आहे, तर ज्ञान, सत तर सगळीकडे अस्तित्व आलं की सत आलं, सगळीकडे सामान्य आहे ते. पण ज्ञान बुद्धीत उतरतं, आनंद का नाही उतरत? एक उदाहरण छान दिलंय, की पाणी तापवायला ठेवलं, अग्नीचा उष्णता हा गुण पाण्यात उतरतो, पण प्रकाश उतरतो का? नाही उतरत. प्रकाश हा गुण पाण्यात उतरत नाही, फक्त उष्णता उतरते. मग ते पाणी अग्नी इतकंच भाजायला तत्पर होऊ शकतं. उकळतं जर का पाणी अंगावर पडलं तर फोड येणार, इतका उष्णता हा गुण उतरतो. याचा अर्थ त्या पदार्थाचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे ते तेवढं घेऊ शकतं. म्हणून बुद्धी जी आहे ती ज्ञान प्रकाश ग्रहण करते, पण जे सगळ्यात सटल आहे आनंद, तो ग्रहण करू शकत नाही. म्हणून बुद्धीमध्ये ज्ञान आहे, तिथे आनंद नाही. बुद्धीला ज्ञान होतं असं आपण म्हणतो, माझी बुद्धी वगैरे म्हणतो. सगळ्यांची बुद्धी आता तेवढी का तेज नसते? याला कारण आहे, तर ते म्हणजे संस्कार, बुद्धीमध्ये वासना राहतात असं म्हणतात. वासना म्हणजे इच्छा असं आपण समजतो, वाईटच आपण समजतो वासना, पण तसं नाहीये. वासनाचा अर्थ संस्कार हा आहे. आपण जे काही करतो त्याचे चित्तात संस्कार उमटतात, बुद्धीत उमटतात म्हणूया, त्या अविद्येवरती उमटतात म्हणूया. एकूण सगळं एकच आहे, अंतःकरणावरती ते संस्कार उमटतात. पण मुख्य इथे, आणि मग संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. बुद्धीचे जे निर्णय होतात ते बुद्धीमध्ये का ते राहतात?
कारण बुद्धी निर्णय देते. मग जर का मला माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या असल्या तर बुद्धीने त्याप्रमाणे निर्णय दिले पाहिजेत. म्हणून त्या वासना, ते संस्कार जे आहेत ते बुद्धीमध्ये राहतात. आणि जिथे वासना जास्त असतात तिथे बुद्धीचा प्रकाश कमी फाकतो. त्यामुळे जो आपला इंटेलिजन्स आपण म्हणतो तो कमी जास्त जो असतो तो ह्याच्यामुळे असतो. हे संस्काराचं जिथे, वासनांचं जिथे आधिक्य, जिथे पापाचं आधिक्य, तिथे बुद्धीचा आपल्याला जाणवणारा जो हा आहे भाग तो कमी असतो. आणि जिथे थोडं कमी असतं ह्याचं प्रमाण, तिथे ती बुद्धी जास्त प्रकाशित होते. मातीचा लेप लावला आपण पारदर्शक काचेवरती, बाहेर येईल का? मगाच ते पाहिलं मी, ऑरेंज मुद्दाम वापरला कारण त्याच्यातनं जास्त प्रकाश येतो. पण तिथेच जर का आणखीन लेप त्या ऑरेंज ह्याच्यावरतीच मी लावला, प्रकाश बाहेर तेवढा येणार नाहीये. याला कारण झाकलं जातं. ते जे ज्ञान आहे त्याचं ज्ञान प्रकाश तो झाकला जातो. आणखीन म्हणून तो येत नाही प्रकाश. याचा अर्थ काय आहे की बुद्धीचा प्रकाश कमी जास्त आहे, ज्ञान प्रकाश. मग जो कायम प्रकाशित आहे असं आत्मतत्व मी कसं असेल? बुद्धी म्हणजे जी झोपेत पूर्ण लीन होते. काहीतरी कळतं झोपेत आपल्याला. गाढ झोप लागल्यानंतर आपल्याला काहीही कळत नाही. मला काही कळलं नाही, हेच गाढ झोपेचं स्वरूप आहे. मग अशी लीन होणारी, नाहीशी होणारी अशी बुद्धी मी कशी असेल? शक्य नाहीये ते. तेज तत्वाची बनलेली आहे, म्हणजे पंचमहाभूतातलं आलं. जरी तेज तत्व प्रकाश ग्रहण करत असलं, जरी सत्वगुण प्रकाश ग्रहण करत असला, तरी देखील शेवटी ते अचेतन आहेत. अचेतन असणारी, विकार पावणारी अशी बुद्धी म्हणजे मी कशी असेन? जरी ती कितीही त्या प्रकाशाच्या जवळ असली, आत्मप्रकाशाच्या जवळ असली. त्यामुळे बुद्धी म्हणजे मी हे आपल्याला इतकं दृढ असतं की त्याच्यातून बाहेर पडणं आपल्याला कठीण जातं. त्या बुद्धीमध्ये फाकलेला प्रकाश आहे ना, आत्मप्रकाश बुद्धीमध्ये फाकतो तेव्हा जीवत्व येतं. म्हणजे जीव हा बुद्धीच्या फार जवळ आहे. माऊलींनी छान बुद्धीचे हे केले की सत्वगुणाची आधी तेज तत्वाची आधी सत्वगुणाची वृद्धी, जीव आत्म याचे संधी वसवित असेचे. तेज तत्व, सत्वगुण आणि आत्मा आणि जीव यांच्यामधलं जे दुवा आहे तो बुद्धीचा आहे. आत्मतत्वाचा प्रकाश बुद्धीत पडतो जीवत्वाला. या पद्धतीने जीवत्व हे बुद्धीच्या चिदाभास बुद्धीच्या इतका जवळ आहे की त्या बुद्धीच्या बंधनातनं सोडवणूक करून घेणं हे आपल्याला कठीण जातं. बुद्धी जवळ आहे म्हणून. पण जेव्हा आपण विचार करायला लागतो की माझी बुद्धी नेहमी काम करत नाही, फार विस्मरण होतं. आत्ताच पाहिलं ना, मला पटकन आठवलं नाही ओवी, विस्मरण होतं मला. बुद्धीचा धर्म आहे स्मृती. हा माझा आहे का? नाहीये. पण मला काय वाटतं की मी विसरले असं नाहीये. माझी बुद्धीने मला दगा दिला असंही आपण म्हणतो. म्हणजे ती माझी आहे, मग ती मी कशी असेल? सारखी बुद्धी, आता वयाचा परिणाम झाला हो, बुद्धी माझी दगा देते. मी कशी असेल अशी जर का वयाचा परिणाम त्या बुद्धीवरती झाला म्हणत असले मी, तर ती बुद्धी म्हणजे दगा देणारी माझी बुद्धी, ती मी कशी असेल? शक्य नाहीये. आपण विचार करायला लागतो ह्या सगळ्या गोष्टीत की अशी विकारी बुद्धी माझी ज्याला म्हणतेय ती माझ्याहून वेगळी असलीच पाहिजे, ती मी कशी असेल? हा विचार आपल्याला ठेवायला लागतो. कोणाची बुद्धी कमी जास्त का हा विचार ठेवायला लागतो. मनाच्या वरती जी अवलंबून आहे, मनाने काही आणलं नाही तर बुद्धीला निर्णय घ्यायला नाहीये. म्हणून ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. मग बुद्धी स्वतःच्या जागी राहते. शांत राहिली की तिला ज्ञान होण्याचा संभव वाढतो. संकल्प नसली, हालचाल नसली की तो प्रकाश ग्रहण करण्याचं तिचं वाढतं. म्हणून मनाचं काम थांबवायला लागतं. योगश्चित्तवृत्ती निरोधा म्हणून सूत्र आहे. ते का आहे?
की चित्तवृत्ती म्हणजे मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती ह्या सगळ्या जर का आपण शांत करू शकलो, मुख्य मनोवृत्ती, तर आपण तिथे जवळ जाऊ शकतो. संकल्परहित, हालचाल रहित अशी अवस्था येते. पाणी शांत असलं की जसं प्रतिबिंब उमटतं, तसं शांत चित्तवृत्तीत ते आत्मप्रकाशाचं प्रतिबिंब आपल्याला जाणवतं. जोपर्यंत तिथे मी शिल्लक आहे तोपर्यंत ते जाणवतं. आणखीन मी पण जेव्हा लय पावतं तो झोपेत आपण जातो. पण जर का ते ज्ञानपूर्वक आपण करायला लागलो तर आपण त्या ज्ञानरूप परमात्म्यात विलीन होऊ शकतो. बुद्धीचा रोल हा सगळा आहे की बुद्धीच्या शिवाय त्यामुळे आत्मज्ञान होत नाही म्हणतात, पण बुद्धीने होत नाही. बुद्धी आपल्याला हे सगळं समजावून सांगायला उपयोगी पडते, कन्व्हिन्स करायला उपयोगी पडते, आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते ती उंबरठ्यापर्यंत. पण नंतर ती रिटायर होते. ती जोपर्यंत मागे फिरत नाहीये तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाहीये, कारण ती तोपर्यंत काम करत राहते. आणि काम जोपर्यंत करत राहते तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. म्हणून वासना क्षीण करणं याचा अर्थ काय आहे? बुद्धी स्वच्छ करणं. बुद्धी स्वच्छ जेव्हा होते तेव्हा ती प्रकाश जास्त आपल्याला हे करू शकते, शांत तोपर्यंत होऊ शकते. मग वासना क्षीण करणं कशाने होतं? परत शेवटी आपण त्या कर्माच्या पर्यंत पोचतो. कुठूनही जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपण निष्काम कर्माशी पोचतो. कारण निष्काम कर्म, निष्काम उपासना, सत्कर्म, सद्वासना हे बुद्धिशुद्ध करण्याचे लक्षण. जर का माझ्याकडनं कुठचीही चुकीची गोष्ट होत असली, संताप, कोणाला लागेल असं बोलणं, हे जर का होत असलं तर कुठेतरी आपल्याला कळतं की माझ्याकडनं चूक होती आणि ते आपल्याला खातं. याचा अर्थ काय आहे? चांचल्य आलं की आपल्याला ज्ञान होण्याची शक्यता कमी होते. म्हणून सत्कर्म, सद्वासना. समर्थ म्हणतात की घरच्या वरी खाये दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का मूढ वेडा तो एक मूर्ख. समर्थांचं एक एक मूर्ख लक्षणांना स्वतःला लावून पाहण्यासारखी आहेत. मला फार आवडतात स्वतःला, कारण मी खूप स्वतःला लावून पण घेतली आहेत. दुरुस्ती झाली असं नाही म्हणता येणार मला पूर्ण, पण अभ्यास करण्यासाठी, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी, मन, बुद्धी हे जरा साफसूफ करण्यासाठी ती छान उपयोगी आहेत. म्हणून संतांचे ग्रंथ अशा पद्धतीने आपण स्वतःला लावून घेत गेलो ना की आपल्याला फार उपयोग होतो. आता हा मन झालं, बुद्धी झाली, साधन आणखीन कर्ता. जो कर्ता आहे ती बुद्धी, साधन आहे ते मन आहे. मग हा कर्ता झाला, भोगता कोण आहे? तिथे आनंदमय कोश येतो. आनंदमय कोश म्हणजे काय? जिथे आनंदाचं प्राचुर्य आहे. प्राचुर्य म्हणजे अधिकपणा, जिथे आनंद प्रकट होतो तो म्हणजे आनंदमय कोश. कुठे आनंद प्रकट होतो? गाढ झोपेत. आपल्याला माहिती आहे ना, हे गेलं मला फक्त सांग, संपलं की. आनंद प्रकट कुठे होतो? गाढ झोपेत होतो. जेव्हा उठतो आपण, आपल्याला गाढ झोपेत जाणवत नाही, कारण तिथे मन, बुद्धी लय पावलेली असतात, अंतःकरण लय पावलेलं असतं. आपल्याला गाढ झोपेत जाणवणार नाही, पण जागा झाल्यावर म्हणतो ना आपण, काय छान झोप लागली, आता सकाळी फ्रेश वाटतंय, एकदम बरं वाटतंय. काही कळत नव्हतं मला, मेल्यासारखी मी झोपले होते माझ्या भाषेत, पूर्ण गाढ. मी हॉस्टेलला होते ना, तेव्हा माझ्या खिडकीच्या बाहेर एकदा दोघींचं इतकं भांडण झालं की आम्ही ठरवलं, हे काय फिमर आणखीन टिबिया दोन घेऊन दोघी मारामारी करत होत्या. आमच्यापाशी तेव्हा हे बोन्स प्रत्यक्ष असायची अभ्यासाला, अॅनाटॉमी अभ्यास करताना. इथे मेडिकल हे बरेच आहेत, तर त्यामुळे ते शब्द वापरले मी. एक मांडीचं, ते लांब हाड आहेत जरा, मांडीचं आणखीन लेगचं मुख्य,
तर त्यांच्या सह्याने मारामारी केली. मला कळलं नाही, पहाटे झाली होती, मी काही अर्ली बर्ड नाही आहे. मला पहाटे झालेली ती मारामारी, भांडण काहीही कळलं नाही. म्हणजे काय होतं, मी त्या गाढ झोपेच्या ह्याच्यात इतकी खोल बुडलेली होते की मला काही कळलं नाही. गाढ झोपेत आपल्याला काही कळत नाही. ती गाढ झोप, त्यालाच गाढ झोप म्हणतात. सुषुप्ती अवस्था ती आनंदावस्था असते. उठल्यानंतर आपल्याला अतिशय बरं वाटतं त्याच्यामुळे. याला कारण आपण त्या आनंद रूप परब्रह्मामध्ये विलीन झालेलं असतो अंतःकरण आपलं. पण प्रॉब्लेम असा असतो की ते अज्ञानासह विलीन झालेलं असतं. अज्ञानामध्ये असतं ते. अज्ञानामध्ये नसतं तर साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता. माऊली म्हणतात की जर का तो जागा झाला नसता, जर का तिथे अज्ञान नसतं तर तो ब्रह्मरूप झाला म्हणता आलं असतं. पण तिथे अज्ञानासह तो जातो, तो ज्ञानपूर्वक जात नाही ब्रह्मात. म्हणून ते अज्ञान जसंच्या तसं राहतं. झोपेत न उठल्यावर संस्कार जसेच्या तसे राहतात. आपण जाग होतो, तो मी अमुक अमुक, मी अमुक करणार आहे, आज कामं एवढी आहेत वगैरे सगळे संकल्प घेऊन जागे होतो. एक क्षणभर नसतात ते, ती गोष्ट वेगळी आहे. पण बाकी आपण ते सगळे संकल्प घेऊन जागे होतो. पुन्हा मन काम करायला लागतं. पुन्हा आपली बुद्धी ताबडतोब निर्णय घ्या, आधी हे काम करायला हवं. चहाची जास्त गरज आहे. उठल्याबरोबर सुरू होतं आपलं सगळं, काय करावं, हे आधी करावं का ते आधी करावं, सगळे सुरू होतात आपले. आणखीन ते जे आपण शांत झोपेत आपल्याला जो आनंदाचा अनुभव होता तो जातो. आनंदरूप मन झालेलं आहे, तिथे आनंदमय कोश आहे. झोपेचं आपल्याला का ओढ असते, गोळ्या घेऊन सुद्धा आपण का झोपतो, त्या आनंदाचा अनुभव घ्यायला. त्या आनंदाच्यामुळे आपलं जीवन सुखकर झालेलं असतं. आनंदाच्या एका अंशावरती हे जग चालतं, तो आपल्याला झोपेत अंश अनुभवायला मिळतो. आणि म्हणून खूप छान विषय दिले तरी देखील आपल्याला झोप हवी वाटते. खूप दिल्या, अगदी हवं त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण झोपायचं नाही सांगितलं. आपण म्हणून नको, मला झोप हवी, हे सगळं तुझं तुझ्याजवळ. आपण झोपतो त्याला कारण तो आत्मानंद आपल्याला तिथे जाणवतो, तो आनंदमय कोश आहे. म्हणजे जो सारखा आळसात झोपेत राहतो तो आनंदमय कोशात जातो. मग आणखीन आनंदमय कोश कुठे आहे? जागृतीत आहे का? आहे. आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, ज्याला प्रिय असं म्हणतात. आता हे जे प्रिय आहे, काहीतरी मला हवं आहे. काजू कतली हवी होती मला. काजू कतली हवी 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 चाललेली आहे, ती मला प्रिय आहे. दुकानात गेले, मला दिसली. पैसे आहेत का? आहेत. म्हणजे माझ्या आवाकात आली आता ती. म्हणजे काय झालं, प्रियपासून मोदपर्यंत मी गेले. आवाक्यात जेव्हा येतं आपल्याला हवं असलेली प्रिय गोष्ट, तेव्हा त्याला मोद असं नाव आहे. मला मिळू शकते ही, आवाक्यात आहे. आणि मग मी विकत घेतली. वा वा, तिथे खरा मोद आला. घरी आले, तिथल्या तिथे नाही खाल्लं, तेवढी मोठी आहे ना मी, त्यामुळे तिथल्या तिथे खाऊ नाही शकले. घरी आले, बॉक्स उघडला, तोंडात टाकली. आहा, प्रत्यक्ष भोग आला. भोगाचा पहिला क्षण जो असतो तो प्रमोदाचा असतो. प्रमोद दादा नाही, प्रमोदाचा. प्रमोद म्हणजे प्रकर्षेन मोद, अत्यंत आनंद. हवी असलेली, खूप हवी आहे गोष्ट, आणखीन ती मला मिळाली, त्याचा भोग मिळाला. तिथे मी सगळं विसरते, क्षणभर शांत होते. तो जो आहे तो आनंदमय कोश आहे. हा आनंदाचा जो क्षण आहे तो आनंदमय कोशाचा आहे. आणि मला काय वाटतं, माझी चित्तवृत्ती शांत झाल्यामुळे ऍक्च्युअली तो आनंद प्रकट झालेला आहे. आत्मानंद प्रकट झालाय कारण माझी चित्तवृत्ती शांत झाली आहे. पण मला काय वाटतं की मला हवी असलेली गोष्ट मिळाली म्हणून मला आनंद झाला. तिथे मी फसते.
आणि मग विषयांच्या मागे धावायला लागते. विषयातनं आनंद मला मिळतो, मला वाटायला लागतं, आणि झालं वेळ. आणि मग मी 15 मिनिटं. त्या आनंदाच्या माझ्या समजुतीप्रमाणे जिथे आनंद आहे त्याच्या मागे जाते, विषयामध्ये रमते, आनंदाचा शोध घ्यायला लागते. पण मी कितीही काजू कतली नंतर खाल्ली तरी तो पहिला आनंद मला मिळणार नाहीये. का नाही मिळत? चित्त शांत वेगळं होत नाहीये. का नाही होत? कारण माझं हवं हवं हे जे होतं ते संपलेलं आहे. आता मला मिळालेलं आहे, मी आस्वाद घेतलेला आहे. आस्वादाच्या पहिल्या क्षणी जो आनंद झाला, मला जी चित्त शांती मिळाली, चित्त शांतीमुळे आनंद आला. त्यामुळे मी विषयांच्या बंधनात अडकते, कारण मला सोर्स माहित नाहीये. आणखीन हे ग्रंथ काय करतात? आपल्याला सोर्स काय आहे, कुठून हा आनंद प्रकट होतो हे सांगतात. मग आता त्या झऱ्यापर्यंत, उगमापर्यंत जायचं का गढूळ झालेल्या पाण्यात राहायचं? विषयांचं जे आहे, तो जे सुख आहे, तर ते गढूळ पाण्याचं आहे. शुद्ध स्वच्छ आनंदाचा जो झरा आहे, अखंड असलेला, जो कधीही आटत नाही, तिथपर्यंत जायचं का इथे राहायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. कोश जे आहे तर ते असं हा विचार करून अंतर्मुख वृत्तीने जेव्हा आपण तिथपर्यंत पोचतो तेव्हा त्या कोशांचा निराश होतो. आता आनंदमय कोश जो आहे तो झोपेत जर का पाहिलं तर तिथे अज्ञान आहे, अज्ञान वृत्ती आहे. ती पूर्णपणे अज्ञान आहे. म्हणजे काय आहे? त्याचं अविद्या हे नावच आहे, अज्ञान हे नावच आहे त्या सुषुप्तीच्या अवस्थेचं, जिथे सगळी आपली इंद्रिय, सगळं अंतःकरण, अंतःकरणाचे चारही पदर हे लयाला जातात. आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याच्या आपण फार जवळ पोचतो. कारण उत्पत्ती जी आहे, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, ते ब्रह्म पहिल्यांदा फक्त होतं, तिथे माया जन्माला आली, म्हणजे त्याला स्वतःची जाणीव झाली. त्या जाणीवेलाच माया म्हणतात. जाणीव तितुकी माया, माईक जाये विलया, समर्थांचा हे आहे ओवी, की जी जाणीव आहे, जिथे जाणीव आहे तिथे द्वैत आलं ना. एक जाणीव आली, आणखीन एक स्वरूप आहे परब्रह्म. मग जाणीव आल्यानंतर तिथे द्वैत आलं, आणि मायेचा भाग हा अज्ञान किंवा अविद्या आहे, ज्याच्यात आपण लय पावतो. एका व्यक्तीपुरतं जे अज्ञान आहे त्याला व्यष्टी अज्ञान असं नाव आहे. आणखीन ते आपलं एका परीने स्वरूप आहे, म्हणून त्याला कारण देह म्हणतात. त्या कारण देहाच्यामुळे, त्या अज्ञानाच्यामुळे, स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी म्हणून मला जागृती येते, मला स्वप्न पडतं. ती झोपेची अवस्था आनंदाची आहे, कारण आपण तिथे फार जवळ असतो त्या. पण अज्ञान तिथे आहे. जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाहीये, म्हणजे मी कोण आहे हे कळत नाही, त्याच्यासाठी हा कोशांचा निराश करायला लागतो. अनेक पद्धती आहेत, त्यातली ही एक प्रक्रिया आहे. 4 देहांचा असाच विचार आहे. 4 देहात हे 5 कोश समाविष्ट आहेत. अन्नमय कोश जो आहे तो स्थूल देह आहे. सूक्ष्म देह ज्याला म्हणतात त्याच्यात प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश असे 3 कोश सूक्ष्म देहात येतात. आणखीन जेव्हा आपण हा देह सोडतो तर त्यावेळे ह्या सूक्ष्म देहाचं गाठोडं प्राणांच्या बरोबर बाहेर जातं, ते दुसऱ्या शरीरात जातं. स्थूल देह पडतो इथे, त्यामुळे तो मी नाही हे कळणं सोपं आहे. पण हा जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह, हे जे 3 कोश आहेत, हे प्राणमय, अन्नमय, मनोमय, हे जे कोश आहेत हे आपल्या बरोबर मुक्तीच्या पर्यंत कायमचे आहेत. आणि म्हणून त्यांच्या बंधनातनं बाहेर पडणं आपल्याला कठीण जातं, कारण ते मी म्हणून बसलेले आहेत. सगळे संस्कार त्याच्यावरती आहेत. आधी जे काय केलेलं असतं तर ते तिथे आपल्या बरोबर येत असतं त्यांच्या मार्फत. दुसरा देह हा जो सूक्ष्म देह आहे तो दुसऱ्या देहात जातो, योग्य देहात प्रारब्धानुसार. तो आपल्या बरोबर कायम असतो. म्हणून ही बंधनं दूर करणं आपल्याला जास्त कठीण जातं. स्थूल देहाचं आपल्याला एक वेळ पटतं, पण मनोमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, विज्ञानमय मी नाही, हे पटणं आपल्याला जास्त जड जातं.
त्यांची आपल्याला फार काळ साथ आहे. संस्कार सगळ्या जन्मांचे त्या कोशात बसलेले आहेत. जीवत्वाचं बीज त्या कोशात आहे. आणि आनंदमय कोश जो आहे तो आपल्याला आनंदाचा ग्लिम्स देतो. त्यामुळे तिथला भोग जो आहे तर त्याला आनंदावभास म्हटलेलं आहे. आनंद तिथे प्रकट होतो. आणखीन ते कारण देहाचं स्वरूप आहे. जे देह म्हटलं ते कारण देहाचं स्वरूप आहे. कारण देह म्हणजे जे जागृतीला आणि सुषुप्तीला कारण आहे असं अज्ञान जे आहे ते त्याचं स्वरूप आहे. आणि अज्ञान असल्यामुळे तिथे पूर्ण अंधार आहे, तिथे जाणीव नाही आहे, तिथे गाढ झोप आहे, ज्याला आपण आनंदमय कोश असं नाव देतो. ह्या कोशातनं आपल्याला बाहेर पडणं तसं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. जर का विषयामध्ये सुख आहे असं आपण धरून चाललो, त्या सुखाच्या नादी लागलो तर ते कठीण आहे. किंवा झोपेच्याच नादी लागलो तर ते शक्य होत नाही. सगळे काही आपण झोपू शकत नाही सतत. म्हणून विषयांचा विचार करायला लागतो. आणि विषयांच्या बंधनातनं जेव्हा आपण सुटतो त्यावेळी आपण आनंदमय कोशातनं सुटू शकतो. विषयाच्या सुख कुठून आलाय? तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. तुझे आहे तुझं पाशी म्हणजे स्वरूप जे आहे ते मीच स्वरूप आहे. पण मी आनंद शोधतीये तर तो विषयात शोधतीये, विद्येत शोधतीये, नॉलेज सो कॉल्ड त्याच्यात मी सुख शोधतेय. सगळं मला जेव्हा काहीतरी कळतं तेव्हा मला आनंद होतो. तो पण विषयानंदच आहे एक प्रकारे. त्याला विद्यानंद असं पंचदशीत वेगळं नाव दिलेलं आहे. कारण तो विद्येच्या माध्यमातनं होतो आणि बाकीचं पंचविषयांच्या माध्यमातनं होतं. पण बुद्धी, मन हे देखील एक प्रकारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत नॉलेज गोळा करायचे. तिथे जो होतो आनंद तो पण विषयानंदच आहे. त्याला नाव वेगळं दिलं असलं तरी. असे ह्या आनंदाची 5 प्रकरणं आहेत. एक योगानंद म्हटलेला आहे, जो आत्ता आनंदमय कोशाचा आनंद म्हटला तर तो योगानंदाचा भाग येतो. गाढ झोपेचा, समाधीचा तो योगानंदाचा भाग आहे. पंचदशीच पुढली प्रकरणं सांगतेय हे मी, तो ग्रंथ घेतलाय म्हणून. विद्यानंद, विषयानंद सारखेच आहेत. विद्येच्या निमित्ताने मिळालेला, आणखी विषयांच्या निमित्ताने एंड काय आहे? चित्त शांत होणं, कोशांचा निराश होणं. ते जेव्हा होतं तेव्हा आतला आनंद प्रकट व्हायला लागतो. मगाशी जो दाखवला ते शुद्ध स्वरूप आपल्याला कळायला लागतं म्हणण्यापेक्षा शेवटी आपण त्याच्याशी एकरूप होतो. आपल्याला ते कळत कधीही नाही, कारण बुद्धी मागे फिरलेली आहे. विज्ञान कोश जिथे नाहीसा होतो ज्ञानात, बुद्धी सांगते की ते तत्व मी आहे. ते तत्व मी आहे म्हणत ती तिथे पोचते, आणखीन स्वतः निवृत्त होते. असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला तो प्रत्यक्ष स्वरूपानुभव येतो. आणि त्याचा पुढलं जे विवरण आहे ते आपल्याला प्रमोद दादा करतील. हे कोशांचं जे आहे ते सांगितलं की कोश कसे असतात आणि काय आहे त्यांचा रोल काय आहे आपल्या जीवनात. कोशांचे जे हे सगळे आहेत अंतःकरण, त्याच्यामुळे सगळं आपलं जीवन चालू आहे. त्याच्यातच आपलं प्रत्येक गोष्ट हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चालू आहेत. म्हणून आपले शरीर काम करत आहे. अंतःकरण पूर्ण शरीरभर व्यापून असतं. त्यामुळे पूर्ण शरीराला आपल्याला चैतन्य आहे असं जाणवतं. आपल्याला पायाच्या नखापासनं ते केसापर्यंत प्रत्येक ठिकाणचं ज्ञान होत असतं. मन ते ज्ञान गोळा करून आणत असतं. ज्ञानेंद्रियांचं जे ज्ञान होतं ते बुद्धीला देखील आपल्याला कळत असतं. आपण निर्णय घेत असतो. पायांनी चालायचं, पाय गेले तिकडे, हात गेले इकडे, डोळ्यांनी उघडायचं की नाही बुद्धी ठरवते. डोळे मिटून बैस, बुद्धी ठरवते. हे सगळं जे आहे हे अंतःकरण पूर्ण शरीरभर व्यापून राहतं. म्हणून चैतन्य संपूर्ण शरीरभर व्यापून राहतं. पण ते चैतन्य कुठून येतं, त्याचा सोर्स काय आहे, हे ते कोश जेव्हा आपण निराश करतो त्याच्यानंतर आपल्याला नक्की आपलं स्वरूप काय आहे, तर ते आपलं आनंद रूप कसं आहे हे सगळं आपल्याला समजतं. म्हणून कोशांचं जे महत्व आहे ते हे आहेच. मी समारोप पण केलेला आहे. हरिओम.